चला मॅचला करूया आपण सुरुवात. सूरज बॉलिंग ट्रॅक वरती. पहिलाच बॉल, गोलंदाज तयार. पहिलाच बॉल मोठा फटक्याचा प्रयत्न केला होता. फलंदाजी रेंज घेतली आहे. फलंदाज कट आउट. फलंदाज पात कट लागली आहे. आणि पहिला धक्का लागत असताना टीम भालीकरवाडी टीमला सूरज यांच्या पहिल्याच बॉलवरती विकेट प्राप्त केली आहे. प्रवीण पास झालेत. पार्थेश आणि आता विवेक असणार आहेत. छोटा बाहुबली, पाटण तालुक्याचा छोटा बाहुबली विवेक बॅटिंगसाठी. पार्थेश दुसरा एंटला असणार आहेत. पहिल्याच बॉलवरती खरं तर यश आलंय. आणि आज खरं तर ही शेवटची स्पर्धा या हंगामामधली आपण खरं तर पाहत आहोत. पहिल्याच बॉलवरती विकेट आली आहे. आणि पहिल्या बॉलवरती विकेट आल्यानंतर गोलंदाजीची आणखीन ऊर्जा खरं तर वाढच जाते. आणि तीच आता ऊर्जेने आता बॉलिंगबाजी करणार याच्यामध्ये ती शंका नाही आहे. विवेक बॅटिंगसाठी. छोटा बाहुबली या डावाने खरं तर हा प्रसिद्ध आहे खेळाडू. आणि आतापर्यंत दोन्ही टीमने चांगला खरं तर खेळ केलाय. पुढे आले, एक फॉल पुढे काढलं होतं. मोठा स्ट्रोक साठी गेले होते. जागा देखील बनवली होती, परंतु टप्पा थोडा पाठीमागे आलाही. ते बॉलर सूरजचा दुसरा बॉल देखील डॉट. चांगली गोलंदाजी. 3 षटकांचा मॅच असणार आहे. आणि 3 षटकांमध्ये तुम्हाला धावा जमवणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे. बॉलर सूरज हा देखील सुरेख फटका ड्राईव्ह केलाय. 3 क्षेत्ररक्षक आठव. असं वाटतंय की त्यांच्यामध्ये रेस लागली की काय, परंतु ही रेस जिंकली बॉलनी. बॉल सीमा पार. चौकार. चांगला फटका खर तर शोधला गेलाय. कव्हर पॉइंट. एक्स्ट्रा कव्हर मधून खर तर 3 क्षेत्ररक्षक एकदम धावत पळत गेले होते आणि तिथून मात्र 4 धावा आल्या. तिसऱ्या बॉलवरती आक्रमण केलंय पॅटर्न विवेक. चौकार आलाय. टोटल झाले ते 4. 3 बॉलच्या पाठीमागे सूरज पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅक वरती. सध्या इथे मोठा धमाका. थोडासा वंचित आहे, दूर आहे. बॉल निघून जातोय इथे सीमा रेषा पार. ओव्हर द रफ, पांढऱ्या लाईनच्या बाहेर. चौकार. 4 आल्यात. चांगली बॅटिंग. आता बॅक टू बॅक 2 बॉल लगातारची डॉट. त्याच्यामध्ये पहिल्या बॉलवरती सुरुवातीला विकेट आणि आता कव्हर. आणि आता ऑन साईडला लॉंग ऑन थोडेसे वाईडिश. त्याच्यानंतर सी कॉर्नरला हा बॉल चांगला भेदकता फटक्याच्या पाठीमागे पाहायला मिळेल. आणि बाहुबली आता सध्या हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती. अडकडे घेते. मोठा धमाका झालाय. हाय अँड हँडसम बिग क्वालिटी. मोठा धमाका. टॉप क्वालिटीचा बॅटर. टॉप क्वालिटी षटकार. लाचवा बॅटिंग. आता आक्रमण गोलंदाजांवरती केलं. सूरजला पाहताय. टोटल झाले त्या 14 धावा. 30 षटकांचा मॅच. का आम्ही आतापर्यंत फास्ट प्राइज खरं तर घेतले, त्याचं जिवंत उदाहरण या मॅच मध्ये देत असताना छोटा बाहुबली. आणखीन इथे उडवलाय. बॉल हवाई मार्गाने लँड झालाय, परंतु कॅच पकडली आहे आणि संपलाय. छोटा बाहुबली अर्थात विवेक यांचा खेळ. खेळामध्ये मेल आणि मेळामध्ये खेळ आणि तालमेल खूप महत्वाचा आहे. मोठा फटक्यासाठी गेले होते आणि हा मोहर खरं तर आवारता आला नाहीये. आणि ते 5 आलेत. विवेक, अतुल भालेकर नाहीये, कारण का सध्या मॅच देखील त्यांची चालू आहे तिथे. बॉलिंग ट्रॅक वरती अजय. टोटल झाले त्या 19 सागर बॅटिंग साठी. आणि बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज अजयला पाहताय. लेफ्ट हँड बॅटर सध्या स्ट्राइक एंडला. परियश सध्या बॅटिंग स्ट्राइक एंडला. बॉलर तयार. ओहो, चांगला बॉल. अगदी शरीरावरच्या जवळ टाकला होता,
आणि ते पाहिलं तर हा आलाय डॉट बॉल, शरीराच्या जवळ बॉल निघून जातोय. व्हेरिएशन आहे गोलंदाजाकडे. चांगला बॉल इथे रिलीज केलाय बॉलर अजयने. पहिला बॉल टॉट, दुसऱ्या बॉल वरती आक्रमण केलंय. ऑफ साईडला टर्न, डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक मिळतीये, दुसऱ्या धावेचा सेकंडचा कॉल केलाय आणि बघता बघता इथे 2 धावा पूर्ण केल्यात. बिटवीन द रनिंग चांगली राहिली आहे. 2 धावा टोटल चालले ते आतापर्यंत 16. दुसरा ओव्हर चालू आहे. 30 षटकांचा मॅच. कोणता संघ इथे दमदार कामगिरी करणार आहे? एका साईडला दुःख, एका साईडला देखील आपण आनंद खरं तर लुटणार आहोत. आनंद घ्या, आनंद घ्या, आनंदामध्ये सामील व्हा. आणि ही स्पर्धा आज करत आपण बघतोय बकरा चषक 2025 स्पर्धा क्रमांक 5. हाफ ट्रॅकर उडवण्याचा प्रयत्न, बॅक टू द बॉल. गोलंदाज आहे स्वतः, पकडलाय झेल. आणि याही देखील फलंदाजाला जास्त वेळ थांबता आला नाहीये. आणखीन एक धक्का लागलाय टीम बालिकारोडी संघाला आणि फलंदाज पास झालाय पार्थेश. 3 फलंदाज पास झाले. टोटल झाल्या त्या 16. टीमचा कॅप्टन होता, टीमचा मुखिया पास झालाय. आणि आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये इंटर होत आहेत. कोण आहे बॅटर? अभी. अभी दादा, अभी नहीं तो कभी नहीं, इसी वक्त करना पडेगा. टोटल आतापर्यंत 16 रन झाल्यात. मॅच जबरदस्त होणार आहे, याच्यात 30 शंका नाहीये. कुसरुंड आणि या बालेकरवाडी टीम्स या 2 संघ खरं तरी आजच्या दिवसामधली अंतिम लढत खेळतायत. एकाला सावरावं लागेल आणि एकाला या स्पर्धेमधून खरं तर आवरावं लागेल. कोण सावरणार आणि कोण अवरणार, ही मॅच महत्वाची आहे. मोठा फटका, बिग हिट केलाय सी कॉर्नरचा खेळाडू. कॅच वरती जजमेंट पाहू शकाल तुम्ही. आणखीन किती फलंदाज बॅक टू बॅक 2 कोसले गेले आहेत. मेहंदी रन लागती है सूखने के बाद, मेहंदी रन लाती है सूखने के बाद. गेंदबाज को मजा आता है सफलता लेने के बाद. बड़े बड़े तूफानों से जो लड़के होते हैं पार, जो करते कोशिश उनकी कभी नहीं होती है दोस्तों हार. चीटे एक एक दिन का लाती है तो बनता है घोंसला, नाव थकती नाव रुकती न हारे हौसला. हर मुश्किल में लड़ने के लिए होते तैयार, जो करते कोशिश जो करते हैं मेहनत उनकी कभी नहीं होती हार. इथे प्रयत्न प्रत्येक जण करतोय. 4 गडी तब्बल एकाच्या पाठोमाग एक पास झाले आहेत. जो तो हजेरी लावून येतोय. फास्टेस्ट डिलिव्हरी बी म्हणेन. विकेट घेतल्यात. टोटल 16 वरती बॅक टू बॅक 2 पहिला टॉट, त्याच्यानंतर 2 पहिल्या षटकामध्ये तब्बल 16 धावा आल्या होत्या. चला फलंदाजाचं नाव कळवा आम्हाला. बॅटर कोण आहेत नाव कळवा ना आम्हाला प्लीज. अजय बॅटिंग साठी. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला होता पॅटरने, परंतु लेग पाईच्या माध्यमातून एक सिंगल येते. एक सिंगलची मदत, एक सिंगलचं योगदान. टोटल झाले त्या 17. दुसऱ्या षटकाचा सध्या खेळ चालू आहे मैदानामध्ये आणि 17 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. दुसरं षटक मार्गस्थ आहे. बॅटिंगसाठी अजय इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केलाय आणि आणखीन एक इथे फलंदाज बाद होतोय. आणि खर तर ज्या विकेटची गरज होती ती विकेट आता आली आहे. अर्थात अतुल बालेकर हा खेळाडू आला. आता 17 धावा झाल्यात. 2 षटक 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. या ओव्हर मध्ये आल्यात त्या एकूण एकंदरीत धावा त्या 3 टोटल झाल्यात. त्या पहिल्या षटकामध्ये धावा आल्यात 14 आणि या षटकामध्ये एकूण धावा 3 आल्यात. 6 बॉलचा खेळ शिल्लक बाकी आहे.
आणि आता नवीन पॅटर मैदानामध्ये दाखल होत आहेत. अतुल फालेकर. मॅच कडे वळतोय जिथे धावा अधिक बॉलिंग ट्रॅक वरती. धावा झाल्या आतापर्यंत एकंदरीत 17 धावा. 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. अतुल भालेकर बॅटिंग साठी गेलेत. 9 स्ट्राईकला येत आहेत आणि स्ट्राईक इनला बॅटर सागर असणार आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती पदर अधिक बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. सागर असणार आहे स्ट्राईकला. 6 बॉलचा खेळ बाकी आहे. फुल टॉस बॉल होता. फुल टोल वसूल करायचा होता परंतु रेस्पेक्टेड क्रिकेट. फुल टॉस होता. फुल टोल करायचा होता. रिरो सिस्टम यस बार्स कॉलला बिमरसाठी आलेला आहे. जो एक रिव्ह्यू आहे तो तुम्ही घेऊ शकता आणि तो घेतलाय पाटिंग केंद्र टीम पालिकेरवाडी संघाने. म्हणजे आमची टेक्निकल टीम आमची बिझी राहतील. कोणता फटका होता. फुल टॉस होता आणि हा बॉल नो आहे. नो बॉलचा कॉल. यस थर्ड अंपायरने नो दिलाय. हा नो बॉल असणार आहे. नो बॉल. फुल टॉस होता आणि फुल टॉस बॉल तुम्ही कोणत्याही दिशेला खेळू शकता. चला नो बॉल. दोन रन आपण ऍड करूया आणि आता अतुल फालेकर आहे. 6 बॉलचा खेळ बाकी आहे. 19 धावा सध्या स्कोर कार्ड वरती लागल्यात. 19 धावा 6 बॉलचा खेळ बारीकी आहे. फ्री हिटचा बॉल असणार आहे आणि प्रत्येक बॉल वरती आता आक्रमण करण्याचा प्रयत्न करणार आहे दोन्ही बॅटर. फ्री हिटचा बॉल. नामी संधी आली आहे. दिवाळी नाहीये. दसरा नाहीये परंतु बोनस आहे आणि हा आता महत्वाचा फॅक्टर. हा महत्वाचा बॉल असणार आहे. धावांची गरज आहे. बॉलर तयार. अतुल भालेकर स्ट्राईक तर मिळाली होती. हवाई मार्गाने हा बॉल लँड होतोय. बॉल जाईल ते सीमा रेषा पार. मस्तक के ऊपर दस्तक. शतक छरन. 6 धावा आल्यात. अफलातून स्ट्रोक इथे. चांगला फटका. बॅडमिंटन स्ट्रोक. षटकार आलाय. ओहो इथे ब्लॉक केलंय आणि परफेक्ट यॉर्करचा प्रयत्न केलाय. सिंगल एलिया बॉल वरती टोटल झाल्या त्या 26 धावा एकंदरीत पाहू शकाल तुम्ही. 4 बॉलचा खेळ शिल्लक बाकी आहे. 4 बॉल मध्ये टार्गेट सेट करायचं आहे. संध्याकाळचं सत्र सध्या पाहताय. बॉलर तयार होतोय. अधिक आक्रमण करण्याचा प्रयत्न केला होता. टॉपेज थोडासा घेतलाय. पाठीमागे बॉल चाललाय. पुणेश एकदा एक सिंगल येते. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 27 धावा आतापर्यंत कुठल्या गेल्यात.
27 धावा. इथे मोठा फटका सजवला गेलाय पण निघून जातोय ते सीमा रेषा फार. फ्लायडिंग क्रॅकिंग अकॅडमी सिक्सर. कमालीची बॅटिंग होतीये. अतुल बालेकर लेट पण थेट. सध्या आगीचे गोळे टाकले जात आहेत. वारंवार प्रयत्न मोठ्या फटक्यांसाठी केले गेलेत आणि यशस्वी देखील ठरले आहेत. आणखीन एक हवाई मार्गाने हवाई मेल हवाई सफर करत असताना टाटा बाय बाय बुम 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 का बिग हिट सिक्स. लाजवाब बॅटिंग कडक बॅटिंग अफलातून. सध्या टोटल झाल्यात त्या 39 रन स्कोर गार्ड वरती. 2 षटकांच्या पाठीमागे 17 होत्या परंतु अधिक याचा पुरेपूर टप्प्यांचा फायदा घेतलाय पॅटर अतुल भालेकर यांनी. आणखीन एक येते समोर केलेला फटका सिंगल येते. लॉन्ग ऑनला क्षेत्ररक्षक चुकी करतायत आणि इतनी गलती क्रिकेट में कभी नहीं चलती. फील्डिंग है खराब तो क्या करेंगे अशोक शराफ. 4 सुंदर चौकार आलाय. 4च्या मैत्रीने टीमची टोटल झाले 51. प्रथम बॅटिंग करत असताना पालिकरवाडी संघ पोहोचलाय तो 43 धावा. 44 धावांचं खरं तर टार्गेट असणार आहे या मॅच मध्ये. लेट पण थेट खरं तर आज KSK प्रीमियर लीग खेळतात. टोटल झाल्यात त्या 43 धावा. 44 धाव्यांची गरज आहे. जिथे एक सिंगल होती तिथे क्षेत्ररक्षण खराब झालं आणि ह्या क्रिकेटच्या पटलावरती चुकीला माफी नाहीये. जर तरला देखील थारा नाहीये. प्रत्येक जण प्रयत्न करतोय आज. बरोबर खूप छान स्पर्धा झाली. खरं तर पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन नवी मुंबई होली निमित्त बकरा चषक 2025 आपण पाहिलं. पर्व क्रमांक 5 आणि मी उमेश सावंत समालोचक मालदेव पेंट रायगड. खरं तर या स्पर्धेमध्ये आम्हाला समालोचन करण्याची संधी मिळाली. थँक्यू सो मच शिवा जाधव बॉस. त्याचबरोबर आमचे आशिष चोरगे असतील, किरणजी मस्कर सर असतील, आमचे लहू जाधव सर असतील आणि खरं तर खूप चांगलं प्रेम मिळाले स्पर्धेच्या माध्यमातून. आम्ही रजा घेतो. थँक्यू सो मच. थँक्यू. होळी निमित्त बकरा चषक 2025 हे 5वं पर्व आणि या पहिल्या दिवसासाठी आपण ज्यांचा आवाज ऐकलात मालदेवचे सुपुत्र खोपोलीमधील नामवंत समालोचक. आणि आपल्या समालोचनाच्या माध्यमातून एक वेगळी शैली आहे आणि ही वेगळी शैली मात्र प्राप्त करत असताना उमेश सावंत सर हे तुम्हाला घ्यावं लागेल कारण ही स्पर्धेची खासियत आहे. पण स्माईल पहा त्यांची. ही स्माईल तुम्हाला अगदी पैसे देऊन देखील मिळणार नाही. ही स्माईल फक्त क्रिकेटमध्ये मिळेल आणि हे सन्मान चिन्ह तुमच्या आठवणीमध्ये राहील. हा स्क्रीनशॉट तुमच्या नेहमी आठवणीमध्ये राहील. हा फोटो देखील कॅप्चर केला जातोय. पाटण क्रिकेट संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, पश्चिम महाराष्ट्र संघटनेचे अध्यक्ष शिवाजी जाधव बॉस. आणि पहा हे प्रेम आहे उमेश सावंत सर. काल धुळवडीचा जो तुम्ही दंगा केलाय तो या सगळ्यांच्या लक्षात आहे आणि आज देखील तुम्हाला खूप सारे शुभेच्छा असतील. आपल्या समालोचनाच्या माध्यमातून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारं व्यक्तिमत्व. थँक्यू सो मच उमेश सावंत सर. मजा आली. टेक केअर. आणि होळी चषकामध्ये सर या गोष्टी पाहायला मिळतात. या गोष्टी असतात नक्की आणि क्रिकेटमध्ये तुम्हाला अशा गोष्टी पाहायला खूप कमी वेळा मिळतात कारण निमित्त आहे बकरा चषकाचं. होळी परवा दिवशी झाली, काल धुळवड साजरी केली आणि प्रत्येकाने मात्र हे रंग उधळलेत. आज धावांचे या मॅचमध्ये कशा प्रकारे लढत पाहायला मिळेल कारण एका बाजूला टीम मायादेवी कुसरून 44 पाठलाग करायचा आहे आणि दुसऱ्या बाजूला अतुल भालेकर यांनी शेवटच्या षटकामध्ये केलेल्या त्या 24 धावा या मॅचमध्ये निर्णायक असतील. अतुल भालेकर KSK प्रीमियर लीग नुकतीच खेळून आले, शेवटला आले आणि या शेवटला आल्यानंतर काय धावा केल्यात या धावा मात्र खूप निर्णायक असतील. दुसऱ्या बाजूला टीम मायादेवी कुसरून
या मॅच मध्ये कशा प्रकारे खेळ करेल. धावांचं लक्ष्य ज्यांनी या स्पर्धेला संपूर्णपणे पुरस्कृत केलेले आहे त्या सर्व मान्यवरांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. आपलं सहकार्य आपला स्नेह असाच आमच्यावर कायम राहील कारण ही स्पर्धा 5व्या पर्वामध्ये येऊन ठेपली आहे आणि प्रत्येकाने खूप प्रेम दिले या स्पर्धेला. 44 धावांचं लक्ष्य टीम मळाईदेवी कुसरून आघाडीचे फलंदाज विनायक शिंदे आणि त्यांच्या साथीला अर्जुन पवार आणि षटक क्रमांक 1 सातारा टेनिस क्रिकेटचा मलिंगा कॅप्टन 26 अतुल भालेकर पहिलं षटक घेऊन सज्ज होतील. हा संपूर्ण टेनिस हंगाम वन साइड जिव्हाळा या संघाने गाजवलाय. तब्बल 4 पहिल्या क्रमांकाच्या ट्रॉफी जिंकल्यात आणि एक ट्रॉफी आहे ती रनरअपची आहे. म्हणजे ही 6वी ट्रॉफी येईल का, बकरा चषक गाजवतील का. अवघा एक सामना दूर आहात तुम्ही बक्षीस पात्र फेरीपासून. कॅप्टन 26 वन साइड हिरो वन साइड जिव्हाळा या संघाचा अतुल भालेकर गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन. अत्यंत महत्त्वाचा सामना दोन्ही संघांसाठी. बक्षीस पात्र फेरीपासून एक विजय दूर. सामन्याला होईल सुरुवात. पहिला चेंडू मिड ऑफच्या डोक्यावरून पंच केलाय. चेंडूला गती नाहीये. पार्थेश भालेकर वेगाने धावतायत लॉंग ऑन वरून. काय अंतर पार केले. 10 ते 15 पावलाचं अंतर पार्थेश भालेकर यांनी आपल्या डाव्या बाजूला धावत जात असताना पार केले. का मला उगाच सर्वोत्तम क्षेत्ररक्षक पाटण तालुका क्रिकेटमधील म्हणत नाहीत. वन ऑफ द बेस्ट फिल्डर इन पाटण तालुका टेनिस क्रिकेट पार्थेश भालेकर. मॅन फ्रॉम वन साइड जिव्हाळा भालेकरवाडी. या मॅचमध्ये तुम्हाला असेच प्रयत्न करावे लागतील कारण प्रयत्नांची पराकाष्ठा तुम्हाला करावीच लागेल. या मॅचमध्ये एक सामना दूर आहात, एक विजय दूर आहात तुम्ही बक्षीस पात्र फेरीपासून. अतुल भालेकर सातारा टेनिस क्रिकेटचा मलिंगा पश्चिम जावली प्रीमियर लीगची अंतिम सामना आणि त्या अंतिम सामन्यामध्ये पॉवर प्लेचं पहिलं षटक निर्धाव हाताळलं होतं या गोलंदाजाने. खाडी मैदान ऐरोलीचं ते क्रीडांगण कारण पॉवर प्लेमध्ये गोलंदाजीसाठी जाणला जातो. व्यावसायिक क्रिकेट सातत्याने खेळलाय. पाटण क्रिकेटचा अभिमान आहे. फुलरेंचा चेंडू ड्राईव्ह केलाय. मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे. धावची संधी असेल डायरेक्ट हिटचा प्रयत्न केलाच नाहीये. इथे मात्र चुकी केली मी म्हणेन क्षेत्ररक्षकाने. ते देखील दुविधा मनस्थितीमध्ये होते. चेंडू मारू की नको आणि इथे मात्र एक धाव प्राप्त केली आहे. मोये 3 धावा धाव फलकावर. षटक क्रमांक पहिला प्रगतीपथावर असताना बॅकवर्ड पॉईंट कव्हर एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफ मिड ऑन मिड विकेट बॅकवर्ड स्क्वेअर लेग वर्तुळाच्या आतमध्ये. यशांच्या मागे प्रवीण अरुगडे विवेक वरपे मिड विकेटला आहेत. पार्थेश भालेकर लॉंग ऑफला तैनात केलेत. विकेट करण्याचा प्रयत्न फटका फसलाय. बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवर आलेत. प्रयत्न चांगला केला परंतु चेंडू हातातून निसटलाय. अतुल भालेकर यांचं ॲग्रेशन पहा. नेहमी आक्रमक पवित्रा धारण करतो हा खेळाडू मैदानामध्ये. मैदानामध्ये उतरतात ते फक्त जिंकण्यासाठी. त्यांच्या शरीरावर त्यांच्या हातावर एक टॅटू आहे. क्रिकेट इज इन माय ब्लड. हा टॅटू त्यांनी हातावर कोरलाय कारण क्रिकेट हे त्यांच्या रक्तात आहे. 4 धावा धावफलकावर. स्क्वेअर कटचा फटका. एक धाव प्राप्त होईल. गोशांकी क्षेत्रामध्ये एक सिंगल धाव जोडली जाते. टीमची धावसंख्या धावफलकावर 5. 4 चेंडूंचा खेळ झालाय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा पहिल्या षटकामध्ये. या मॅचमध्ये कशा प्रकारे खेळ करतील टीम मळाईदेवी कुसरून कारण दुसऱ्या बाजूला टीम वन साइड जिव्हाळ्याने खेळ मात्र वन साइड केला या स्पर्धेमध्ये आणि संपूर्ण या टेनिस हंगामामध्ये. आज मात्र तुम्हाला खेळ चांगला करावा लागेल कारण आज तुम्हाला तुमचे सर्वोत्तम द्यायचे आहेत. आज जर तुम्ही सर्वोत्तम दिलेत तर मात्र तुमची चर्चा केली जाईल. विनायक शिंदे अर्जुन पवार हे 2 खेळाडू मैदानामध्ये कशा प्रकारे खेळ करतील यावर खूप काही निर्भर असेल. धावसंख्या स्थिरावते धावफलकावर 5. फुल टॉस चेंडू. टायमिंग झालं नाहीये. विवेक वरपे चेंडूचा अंदाज घेत असताना गुड कॅच ऑफ द क्वालिटी. विवेक वरपे सर्वोत्तम क्षेत्ररक्षक या संघाचा फलंदाज.
बाद आहेत, परंतु आता बॅटरने रिव्ह्यू घेतलाय, हा नो चेंडू आहे का पाहायचा आहे. कारण आता तिसऱ्या पंचांना मात्र आता इनॅक्शन पाहायला मिळतील. तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून तपासलं जाईल. फलंदाज आणि चेंडू तर हवेत खेळा बाद झालेत, परंतु पाहायचं आहे की आता चेंडूला किती उंची आहे. बीमरचा चेंडू विद्युत नाकवा सर पंच म्हणून कामगिरी पाडत असताना आता तपासलं जाईल. फलंदाज शफल झालेत का, पुढे सरसावलेत का, चेंडू हवेत तर खेळलाय. आणि फलंदाज अगदी तिसऱ्या पंचाचा निर्णय आलाय की फलंदाज थोडा पुढे सरसावला होता आणि बाद असतील. फेअर डिलिव्हरी. चेंडू डीप पण झाला आणि हेच तिचा ऑनफिल्ड अंपायरचं देखील म्हणणं होतं. चांगला निर्णय मी म्हणेन पंच अशोक पवार सरांचा, कारण आजचा दिवस त्यांची भूमिका खूप महत्त्वाची राहिली आहे. मोठा धक्का. फलंदाज बाद होतील. विनायक शिंदे. न्यू बॅटर सूरज शिंदे क्रमांक 3 वर दाखल झाले. 5 चेंडूंचा खेळ झालाय. 1 टू गो. अतुल भालेकर आज KSK प्रीमियर लीग स्पर्धा सातत्याने सातारा जिल्हा आयकॉन म्हणून खेळत असताना भूमिपुत्र मैदानामध्ये सामना खेळून ही स्पर्धा खेळण्यासाठी दाखल झालेत. हे क्रिकेटचं प्रेम आहे. हे आपल्या ग्रामीण क्रिकेटचे खेळाडू हे करू शकतात, कारण हे क्रिकेट फक्त नावासाठी खेळलं जातं, प्रतिष्ठेसाठी खेळलं जातं, सन्मानासाठी खेळलं जातं. हे क्रिकेट पैशासाठी खेळलं जात नाही, कारण हे ग्रामीण क्रिकेट आहे. पाटण तालुक्याचं क्रिकेट आहे. हा ग्रामीण क्रिकेटचा थरार तुम्ही अनुभवताय. 1 टू गो. शेवटचा चेंडू सूरज शिंदे. गॅप मध्ये फटका. रिकाम्या जागा भरा. धावसंख्येमध्ये 4 धावांचा समावेश करा. सुरेश शिंदे यांच्या बॅटमधून पहिला चेंडू खेळत असताना आलाय चौकार. पहिल्या षटकाची होते सांगता. पहिल्या षटकाखेर टीम माळेदेवी कुसरुण 9-1. बारा चेंडू मध्ये आता 35 धावांची गरज. शेवटच्या षटकामध्ये येऊन अतुल भालेकर यांनी ठोकलेले ते 3 षटकार, 1 चौकार या मॅच मध्ये खूप निर्णायक असतील. सातारा क्रिकेटचा मलिंगा म्हणून त्यांची ओळख, आणि ओळख त्यांनी अशीच प्राप्त केली नाहीये. तो सराव, मेहनत, जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास या सगळ्या गोष्टी त्या खेळाडूमध्ये पाहायला मिळतात. मैदानामध्ये गेल्यावर अगदी आक्रमक राहणारा खेळाडू, ॲग्रेसिव्ह मैदानामध्ये पाहायला मिळतो. मेंटर ऑफ वन साइड जिवाळा प्रवीण हरवडे. षटक क्रमांक 2. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतील. 12 मध्ये करायचे आहेत 35 धावा. फुडलेंचा चेंडू ऑन साइडला वळवलाय. गॅप मध्ये फटका. जमिनीलगत 1 धाव प्राप्त केली जाईल. विवेक वरपे चांगलं क्षेत्ररक्षण, तेवढीच चांगली फेकी. प्रवीण हरवडे पहिल्या चेंडूवर 1 धाव खर्च केले. वन साइड जिवाळा या संघाकडे 2 क्षेत्ररक्षक चांगले आहेत. एक विवेक वरपे आणि दुसरं म्हणजे पार्थेश भालेकर. आणि दोन्ही खेळाडूंचे खांदे मजबूत आहेत. फेकी वेगाने करण्यासाठी जाणले जातात. सूरज शिंदे फ्रंट फुटला येऊन पंच केलाय. मिड विकेट आहे सीमेरेषेवर. 1च धाव प्राप्त होईल सूरज शिंदे यांना. चांगलं क्षेत्ररक्षण, तेवढी चांगली फेकी. सागर यांच्या माध्यमातून 1 सिंगल धाव जोडली जाते. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या धावफलकावर 11. क्रिकेटमधील क्लासिकल फटका, पुस्तकी फटका, नेत्रदीपक फटका. अर्जुन पवार यांच्या बॅट मधून माळेदेवी कुसरुणचा क्लास दाखवणारा कव्वर ड्राईव्ह चौकार. नयनरम्य फटका, डोळ्यांचा पाळणा फेडणारा फटका. अशा प्रकारचे फटके प्रेक्षकांचं मंत्रमुग्ध करतात. प्रेक्षकांना अगदी खुश करून टाकतात. काय फटका पाहायला मिळाला. विनायक शिंदे बाद झाल्यानंतर मात्र अर्जुन पवार चांगला खेळ करतायत. सूरज शिंदे त्यांच्या साथीला. 15 धावा धाव फलकावर. खोदून काढण्याचा प्रयत्न, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, अपील केले आणि पंच सांगतात की चेंडू खाली अगदी स्लॅश झाला. तेच निर्णय पंचांचा. डॉट बॉल स्थिरावत असताना धावसंख्या धाव फलकावर 15. अर्जुन पवार त्यांच्या साथीला सूरज शिंदे. वेगाने चेंडू हाताळण्याचा प्रयत्न, वेगाबरोबर दिशा खराब आहे. व्हाईट बॉल. 1 अवांतर धाव जोडली जाईल. 16 धावा धाव फलकावर. 16 रन्स ऑन बोर्ड. दिशा आणि दशा यामध्ये फक्त वेलांटीचा फरक. 2 टू गो. तुमची दिशा ही तुमच्या वेगापेक्षा खूप महत्त्वाची असते. युअर डायरेक्शन इज अ मच मोर इम्पॉर्टंट दॅन युअर स्पीड. तुमचा वेग नसेल तरी चालेल, दिशा महत्त्वाची आहे. फुल टॉस चेंडू, फायदा उचलता आला नाहीये. विवेक वरपे हा डीपला स्क्वेअर लेग तैनात केलाय. 1च धाव प्राप्त होईल.
चांगलं क्षेत्ररक्षण, तेवढी चांगली फेकी. एक सिंगल धाव आली या 5व्या चेंडूवर. टीमची धावसंख्या 17 धावा. 1 टू गो. 8 चेंडूमध्ये करायचे आहेत विजयासाठी 28 धावांची आवश्यकता. सूरज शिंदे या मॅच मधील महत्वाचा चेंडू असेल. शेवटचा चेंडू शेष. हेलिकॉप्टर फटका खेळायचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत वर्तुळाच्या आतमध्ये. मिड विकेट परेश. एकच धाव प्राप्त होईल. शेवटच्या चेंडूवर आले 1 धाव. 2 षटकांचा वेळ होतोय समाप्त. टीमची धावसंख्या धावफलकावर 18. 18 धावा धावफलकावर. 6 चेंडूमध्ये आता 26 धावांची आवश्यकता. टीम मळादेवी कुसरून इथून मॅच देखील फिरली जाऊ शकते. 6 मध्ये करायचे 26 धावा. दोन्ही टीमला संघर्ष करावा लागेल. संघर्षाशिवाय कोणी महान बनत नाही, कारण दगडावर देखील घाव घातल्याशिवाय त्या दगडाची मूर्ती बनत नाही. इथे मात्र तुम्हाला संघर्ष करावा लागेल. प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. सूरज शिंदे त्यांच्याकडे ती क्षमता आहे, प्रतिभा आहे. त्या प्रतिभेला वाव द्यावा लागेल. असं म्हटलं जातं क्षमता प्रत्येकाकडे असते, प्रतिभा प्रत्येकाकडे असते. सर्वोत्तम तो तुमच्या क्षमतेला, स्वतःच्या प्रतिभेला न्याय देतो. आता न्याय देतील का स्वतःच्या प्रतिभेला सूरज शिंदे? आणि षटक क्रमांक 3 सागर यांना मात्र पाचारण केलंय. अंतिम षटकासाठी सागर यांच्यावर विश्वास दाखवलाय. 6 चेंडूमध्ये 26 धावांची गरज आहे. सूरज शिंदे 6 चेंडूमध्ये 26. पहिला चेंडू खेळण्यासाठी सज्ज होतील सूरज शिंदे. गोलंदाज तयार. पहिला चेंडू कमी गतीने टाकलेला चेंडू शरीरावर आदळतोय. धाव मात्र 1 प्राप्त होईल. डायरेक्ट हिट केल्याचा प्रयत्न झालाय. दुहेरीचा प्रयत्न इथे मात्र करत असताना ही गरज होती का? धाव जरूर आल्यात 2, परंतु त्या कशा आल्यात हे पाहिजे. बॅटला लागलाय चेंडू. येस 2 धावा आल्यात. आता मात्र पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्या. टीमची धावसंख्या धावफलकावर 2ने पुढे जात असताना 20. 5 चेंडूमध्ये करायचे आहेत 24 धावा. 5 मध्ये 24 ची गरज. शॉट आर्म जॅक डीपला स्क्वेअर लेग आहे. विवेक वरपे वेगाने चेंडूवर गेलेत. प्रयत्न चांगला केलाय. 2 धावा वाचवल्यात आपल्या संघासाठी. आणि शेवटच्या क्षणाला मात्र इथून चेंडू हाताला लागल्यानंतर सीमारेषा पार जातोय. 4 चेंडूमध्ये 20 धावांची गरज. सामना अद्याप संपला नाहीये. मॅच ऑन आहे. 4 चेंडू विजयासाठी धावा करायच्या आहेत 20. टीमची धावसंख्या धावफलकावर 24. जगात प्लेयरची कमी नाहीये. व्हायचं असेल तर मॅच विनर व्हा. या मॅच मध्ये मॅच विनर कोण होईल? एका बाजूला सूरज शिंदे आणि दुसऱ्या बाजूला सागर. 4 चेंडू 20 धावा. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू. दबाव आहे. वाईट बॉल. 4 मध्ये आता 19 करायचे आहेत. दबाव आहे. प्रेशर पाहायला मिळतोय. गोलंदाजी करत असताना सागर यांच्यावर प्रेशर आहे. फलंदाजी करत असताना सूरज शिंदे. प्रेशर मध्ये कुकरची देखील शिटी वाजते. इथे शिटी कोणाची वाजेल? 4 चेंडू 19 ची मॅच. इथे मात्र काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न. हा चेंडू देखील अवांतर आलाय. 4 चेंडू आता 18 धावांची आवश्यकता. गोलंदाज सागर अद्याप त्यांनी संपूर्ण दिवसामध्ये चांगली गोलंदाजी केली आहे. आता मात्र तुम्हाला तुमचे सर्वोत्तम द्यावे लागतील. 4 मध्ये 18. एक मोठा फटका मॅच खुली करेल टीम मळादेवी कुसुंड या टीमसाठी. परंतु हा संपूर्ण हंगाम गाजवलाय टीम वन साइड जिवाळा भालेकरवाडी. 4 क्रमांकाचे पहिल्या क्रमांकाच्या ट्रॉफी जिंकल्या त्या टीमने. बकरा चषकामध्ये कसा खेळ करतील? मोठा फटका खेळायचा प्रयत्न. कमी गतीने टाकलेला चेंडू चकवलाय फलंदाजाला. सूरज शिंदे स्वतःवर नाराज आहेत. 3 चेंडू मध्ये आता 18 करायचे आहेत. प्रत्येक चेंडू तुम्हाला सीमारेषा बाहेर मारावा लागेल. सामना फसलाय. परिस्थिती किती बिकट असू द्या, सर्वोत्तम तो त्या परिस्थितीमध्ये सर्वोत्तम खेळ करतो. 3 चेंडू 18 ची मॅच. एका बाजूला सागर आणि एका बाजूला सूरज शिंदे. मोठा फटका खेळायचा प्रयत्न. या फटक्यावर देखील अगदी फलंदाज 1 धाव मात्र प्राप्त केले. लेग बाय स्वरूपात 1 धाव प्राप्त होईल. 2 चेंडू मध्ये आता 17 धावांची आवश्यकता. मॅच खुली झाली आहे. या मॅच मध्ये सागर यांनी पुनरागमन करत असताना चांगल्या टप्प्यावर 2 चेंडू हाताळलेत. माळेदेवी कुसरून कुठेतरी प्रयत्न कमी पडले. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न झाला. डीपला आहे स्क्वेअर लेग. जीवनात कितीही अडचणी आल्या तरी संघर्ष करत राहा, कारण संघर्ष तुम्हाला रडवतो जरूर परंतु घडवतो. आणि या मॅच मध्ये संघर्ष केला वन साइड जिव्हाळ्याने. सामन्याची औपचारिकता शिल्लक आहे. एक मोठा विजय
तुमचे सर्व पराजय पुसून टाकतो. अंत असती प्रारंभ. बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होणारा आजच्या दिवसातील पहिला संघ ठरतोय. संपूर्ण टेनिस हंगाम गाजवला ज्या टीमने वन साइड भालेकरवाडी जिवाळा हा संघ ठरतोय. होळी निमित्त बकरा चषकाचा टॉप 4 मध्ये जाणारा पहिला संघ आणि या हंगामामध्ये तब्बल 6व्यांदा ते बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल झालेत. अभिनंदन टीम वन साइड जिवाळा भालेकर.